नमस्कार. आपण सगळेच धावतोय कशाच्या तरी मागे. कोणाला पैसा हवाय, कोणाला प्रसिद्धी, कोणाला प्रेम, तर कोणाला फक्त सुख. आपल्याला वाटतं आपल्याकडे खूप वेळ आहे, उद्या करेन, निवृत्त झाल्यावर जगून घेईन, मुलांचं लग्न झालं की निवांत होईन. पण क्षणभर थांबून विचार करा, जर आज तुमच्या आयुष्याचा अखेरचा दिवस असेल आणि तुम्ही मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असाल, तर मागे वळून पाहताना तुमच्या मनात काय असेल? समाधान की पश्चात्ताप? आजचा विषय तुम्हाला अस्वस्थ करू शकतो, तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला जगायला शिकवू शकतो. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे एखाद्या फिलॉसॉफरने किंवा साधूने लिहिलेलं नाही. ते लिहिलंय एका ऑस्ट्रेलियन नर्सने, ब्रॉनी वेअर. पुस्तकाचं नाव आहे द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग, म्हणजे मरताना होणारे 5 मुख्य पश्चात्ताप. ब्रॉनी वेअर या पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम करायच्या, म्हणजे अशा रुग्णांची सेवा ज्यांना डॉक्टरांनी सांगितलंय की तुमच्याकडे आता फक्त काही आठवडे उरलेत. जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हा माणसाचे सगळे मुखवटे गळून पडतात, खोटं बोलायचं कारण उरत नाही. अशावेळी त्या रुग्णांनी ब्रॉनीजवळ जी मनाची घालमेल व्यक्त केली, जे दुःख व्यक्त केलं, त्याचे सार म्हणजे हे पुस्तक आहे. आजच्या काही मिनिटांत आपण मृत्यूला घाबरणार नाही आहोत, तर मृत्यूकडून जीवन कसं जगायचं हे शिकणार आहोत. श्वास रोखून ऐका, कारण यातलं एक तरी वाक्य तुमचं आयुष्य बदलणार आहे. ब्रॉनी वेअरने हजारो रुग्णांशी संवाद साधला, पण जेव्हा त्यांनी या पश्चात्तापांची यादी केली तेव्हा पहिल्या क्रमांकावर जो पश्चात्ताप होता तो धक्कादायक होता. तो पश्चात्ताप होता, I wish I had had the courage to live a life true to myself, not the life others expected of me. म्हणजे माझ्यात इतकं धाडस असायला हवं होतं की मी स्वतःला हवं तसं आयुष्य जगलो असतो, लोकांनी माझ्याकडून अपेक्षा केलं तसं नाही. मित्रांनो, हे खूप खोल आहे. ब्रॉनीच्या अनेक पेशंट्सनी सांगितलं की त्यांची निम्मी स्वप्न त्यांनी कधी पूर्णच केली नाहीत. का? कारण लोक काय म्हणतील. माझ्या वडिलांना वाटत होतं मी डॉक्टर व्हावं म्हणून मी झालो, पण मला चित्रकार व्हायचं होतं. समाजाला वाटत होतं मी लग्न टिकवावं म्हणून मी घुसमट सहन केली. आपण आपला जन्म दुसऱ्याला खुश करण्यात घालवतो, आपण मुखवटे घालून जगतो. ब्रॉनी वेअर एका पेशंटचं उदाहरण देतात. ग्रेस नावाची एक स्त्री. तिला नेहमी काहीतरी वेगळं करायचं होतं, पण तिने आयुष्यभर फक्त पतीची सेवा केली, घराची चौकट सांभाळली. आणि जेव्हा पती वारला आणि ती मुक्त झाली तेव्हा तिला स्वतःला कॅन्सर झाला होता. तिने ब्रॉनीला सांगितलं, मी माझं आयुष्य कधीच जगले नाही, मी फक्त इतरांच्या अपेक्षांचं ओझं वागवत राहिले. आज स्वतःला विचारा, तुम्ही जे करताय, ती नोकरी, ते नातं, ती जीवनशैली, ती खरंच तुमची निवड आहे की पालकांची, जोडीदाराची किंवा समाजाची सक्ती? मृत्यूच्या वेळी कोणाचंही मत कामाला येत नाही. तेव्हा फक्त एकच प्रश्न उरतो, मी आनंदी होतो का? जर उत्तर नाही असेल तर आत्ताच बदला, कारण नंतर वेळ उरणार नाही. आता वळूया दुसऱ्या पश्चात्तापाकडे. हा पश्चात्ताप विशेषतः पुरुषांमध्ये जास्त आढळला, अर्थात आजच्या काळात तो स्त्रियांनाही लागू पडतो. दुसरा रिग्रेट होता, आय विश आय हॅडंट वर्कड सो हार्ड. काश मी इतकं काम नसतं केलं, मी इतका राबलो नसतो. आजच्या कॉर्पोरेट जगात हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. आपल्याला वाटतं जास्त काम करणं म्हणजे यश, जास्त ओव्हरटाईम करणं म्हणजे डेडिकेशन. पण मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या माणसाला ना प्रमोशन आठवतं ना बँक बॅलन्स. त्यांना काय आठवतं? त्यांना आठवतं की माझ्या मुलाचं बालपण निघून गेलं आणि मी ऑफिसमध्ये होतो, माझी पत्नी किंवा जोडीदार माझ्या सोबतीसाठी झुरत होती आणि मी लॅपटॉपमध्ये डोकं घालून होतो. ब्रॉनी वेअर जॉन नावाच्या एका पेशंटबद्दल सांगतात. तो खूप सक्सेसफुल बिझनेसमन होता, पण शेवटच्या दिवसांत तो रडत होता. का? कारण तो केवळ एका अनंत स्पर्धेत धावत राहिला. त्याला वाटलं अजून थोडं कमवू, मग निवांत राहू. तो निवांत क्षण कधीच आला नाही, थेट मृत्यू आला. याचा अर्थ काम करायचं नाही का? नक्कीच करा, पण कामाला जीवन समजू नका. काम हे जगण्याचं साधन आहे, जगण्याचं साध्य नाही. पैसा पुन्हा कमवता येतो, वेळ नाही. ज्या मुलाला आज तुम्ही वेळ देत नाही आहात, उद्या ते मोठं होऊन निघून जाईल, तेव्हा तुमच्या करोडो रुपयांचा काय उपयोग? हा पश्चात्ताप आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स नाही, तर लाईफ फर्स्ट अप्रोच शिकवतो. तिसरा पश्चात्ताप आपल्या भारतीय संस्कृतीशी खूप मिळता जुळता आहे.
आपण भावना दाबून ठेवणारे लोक आहोत. तिसरा रिग्रेट होता, आय विश आय हॅड हॅड द करेज टू एक्सप्रेस माय फीलिंग्स. म्हणजे काश माझ्या भावना व्यक्त करण्याचं धाडस माझ्याकडे असतं. अनेक लोकांनी आयुष्यभर आपल्या भावना दाबून ठेवल्या. कधी शांतता राखण्यासाठी, टू कीप पीस, कधी समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून, तर कधी भांडण टाळण्यासाठी. परिणाम, त्यांचं मन कडू झालं, बिटरनेस. आणि ब्रॉनी वेअर तर असंही म्हणतात की अनेक रुग्णांना झालेला आजार, कॅन्सरसारखे रोग हे त्या दाबून ठेवलेल्या रागाचं आणि दुःखाचा परिणाम होते. 2 प्रकारच्या भावना आपण व्यक्त करत नाही. एक, प्रेम. आपण आपल्या जवळच्या लोकांना माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा तुझं माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे सांगायला उशीर करतो. आणि जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती निघून गेलेली असते. 2, राग किंवा नकार. आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत तरीही आपण हो म्हणतो. आपण आपल्या सीमा, बाउंड्रीज आखत नाही. व्यक्त व्हा. भांडण झालं तरी चालेल, पण मनात साठवून ठेवू नका. जर कोणाबद्दल प्रेम वाटत असेल तर आजच फोन करा आणि सांगा. जर कोणाबद्दल राग असेल तर तो सन्मानाने व्यक्त करा आणि विषय संपवा. मृत्यूच्या वेळी मी तुला सांगू शकलो नाही हे वाक्य खूप जड जातं. आयुष्य जसजसं पुढे जातं तसतशी आपली गर्दी कमी होते. चौथा पश्चाताप याचबद्दल आहे. आय विश आय हॅड स्टेड इन टच विथ माय फ्रेंड्स. काश मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मित्र हेच सर्वस्व असतात. मग नोकरी लागते, लग्न होतं, मुलं होतात आणि आपण बिझी होतो. आपल्याला वाटतं मित्र काय आहेतच, भेटू कधीतरी. पण ते कधीतरी वर्षांनी लांबतं आणि मैत्रीचे धागे तुटतात. ब्रॉनी वेअर सांगतात, जेव्हा माणूस मरणाच्या दारात असतो तेव्हा त्याला त्याची संपत्ती, त्याचे पद किंवा स्टेटस आठवत नाही. त्याला आठवतात ते जुने दिवस जेव्हा तो मित्रांसोबत खळखळून हसला होता. त्याला त्या जुन्या मित्रांची आठवण येते ज्यांनी त्याला जसा आहे तसा स्वीकारलं होतं. मृत्यूच्या वेळी प्रेम आणि नातेसंबंध हेच फक्त उरतात, बाकी सर्व धूळ होते. आज सोशल मीडियामुळे आपण हजारो लोकांशी कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने कोणाशी कनेक्टेड आहोत का? ज्या मित्राला रात्री 2 वाजता फोन करू शकतो तोच खरा मित्र. अशा मित्रांना गमावू नका. आपली बिझी लाईफस्टाईल मैत्रीच्या आड येऊ देऊ नका. या पॉडकास्टनंतर तुमच्या एखाद्या जुन्या शाळेतल्या मित्राला मेसेज करा. फक्त कसा आहेस विचारा. कदाचित हा तुमचा आजचा सर्वात चांगला निर्णय असेल. आणि आता शेवटचा 5वा पश्चाताप, जो सर्वात जास्त विचार करायला लावणारा आहे, तो आहे आय विश आय हॅड लेट माय सेल्फ बी हॅपियर. म्हणजे काश मी स्वतःला आनंदी राहू दिलं असतं. लक्ष द्या, इथे शब्द काय आहेत? लेट माय सेल्फ बी हॅपियर. म्हणजे आनंद कोणी बाहेरून आणून देत नाही, तो आपल्याच हातात असतो. पण आपण स्वतःला आनंदी होऊ देत नाही. का? कारण आपल्याला बदलाची भीती वाटते. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतके अडकतो की आपण स्वतःला आणि जगाला दाखवतो की मी समाधानी आहे, पण आतून आपल्याला माहीत असतं की हा आनंद खोटा आहे. आपण आनंदाला भविष्यावर ढकलतो. घर घेतलं की आनंदी होईन, पगार वाढला की आनंदी होईन. नाही, आनंद ही एक निवड आहे. ती परिस्थितीवर अवलंबून नसते, ती तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. ब्रॉनी वेअर म्हणतात, मरणारी माणसं सांगतात की त्यांना पुन्हा एकदा मनसोक्त हसायचं होतं, मूर्खासारखं जगायचं होतं, सिलीनेस. पण त्यांनी आयुष्यभर गंभीर राहणंच पसंत केलं. मित्रहो, आनंदी राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तुम्ही आज, आत्ता, या क्षणी आनंदी राहू शकता. लोक काय विचार करतील याचा विचार सोडून द्या. हसा, नाचा, गाणी म्हणा. आयुष्य खूप लहान आहे ते गंभीर राहून वाया घालवण्यासाठी. मित्रहो, आज आपण हे 5 मुख्य पश्चाताप पाहिले. 1. स्वतःच्या अटींवर न जगणे. 2. कामाच्या व्यापात स्वतःला हरवून बसणे. 3. भावना व्यक्त करण्याचे धाडस न दाखवणे. 4. जुन्या मित्रांना आणि नात्यांना विसरणे. 5. स्वतःला आनंदी राहण्याची परवानगी न देणे. तुम्ही म्हणाल, हे तर मृत्यूच्या दारात असलेल्या लोकांचे अनुभव आहेत, मला आत्ता याचा काय उपयोग? पण एक लक्षात घ्या, त्या लोकांकडे आता काहीही बदलण्यासाठी वेळ शिल्लक नाही, मात्र तुमच्याकडे तो वेळ अजूनही आहे. ब्रॉनी वेअरचे हे पुस्तक आपल्याला रडवण्यासाठी नाही, तर जगण्याच्या मोहातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने जागे करण्यासाठी आहे. तुम्ही आज जिवंत आहात, श्वास घेत आहात, हेच सर्वात मोठं वरदान आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक वचन द्या की जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमच्या आयुष्याच्या जमा खर्चात हे 5 पश्चाताप नसतील.
तेव्हा तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की मी मनासारखा जगलो, मी भरभरून प्रेम केलं, मी कष्टाला कुटुंबापेक्षा मोठं मानलं नाही आणि मी अखेरच्या श्वासापर्यंत आनंदी होतो. मृत्यूला घाबरू नका, उलट मृत्यूची जाणीवच जीवनाला खरा अर्थ देते. वेळ मर्यादित आहे, म्हणूनच ती अत्यंत मौल्यवान आहे. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हे पुस्तक तुमची जगण्याची दिशा नक्कीच बदलू शकेल. तुम्हाला आजचा हा भावनिक प्रवास कसा वाटला? या 5 पैकी कोणता पश्चाताप तुम्हाला सर्वाधिक विचार करायला लावणारा वाटला? मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका जीवन बदलणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी भरभरून जगा. धन्यवाद.